नमस्कार मित्रांनो, हॅशटॅग स्टेप टू विन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कालच आयोगाने एक मोठा बॉम्ब टाकला. म्हणजे आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस चेंज केलेला आहे आणि तो अभ्यासक्रम बदलल्यामुळे मग नेमकं काय त्यात बदल झालेत, मुलांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या आणि एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आणि मग त्यात काय गोंधळून जाण्यासारखं अजिबात काय नाही हे आपण आता पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या उजव्या बाजूला जे तुम्हाला सबस्क्राईब नावाचं लाल रंगाचं बटन दिसतंय ते बटन दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट मिळण्यास आपल्यास मदत होईल. तर पहा, काहीही गोंधळून जायची गरज नाही आहे. आयोगाने सिलेबस काय केलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. याच्यासाठी आपण जुनं सिलेबस आणि नवीन सिलेबस याची तुलना, त्याचबरोबर आता नेमकी कोणती पुस्तक सूची रेफर करायची ते पण पाहणार आहोत. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 पासून हा अभ्यासक्रम लागू होत आहे. याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 जो मराठी आणि इंग्रजीचा संबंधित आहे, त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही आहेत. मग ते कोणते पेपर आहेत त्याआधी आपण पाहूयात. हे पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 1900 गुणांसाठी असते. म्हणजे मुख्य परीक्षेचा जो लेखी परीक्षेचा टप्पा आहे तो 800 गुणांचा असतो आणि 100 गुणांसाठी मुलाखत असते. आणि प्रश्नपत्रिकांची संख्या 6 आणि सर्व अनिवार्य आहे. याच्या आधी 400 मार्कांची पूर्व परीक्षा होत असते, ज्याच्यामधून मुख्य परीक्षेसाठी मुलं निवडले जातात. आता पहा, पेपर क्रमांक 1 जो आहे अनिवार्यमध्ये, त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा 2 प्रकारचे विषय अर्ध्या अर्ध्या भागात असतात. म्हणजे 50 गुणांसाठी मराठी आणि 50 गुणांसाठी इंग्रजी. आणि हे दोन्ही विषय एकत्रित करून तो 100 गुणांचा पेपर 3 तासासाठी असतो, ज्याच्यामध्ये पारंपरिक आणि वर्णनात्मक याच्यामध्ये आपल्याला लेखी परीक्षा असते. याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीवरती एक एक निबंध लिहायचा असतो. त्याचबरोबर एक उतारा दिलेला असतो, त्याचं सारांश लेखन करायचं असतं आणि एक उतारा दिलेला असतो, त्याचं भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन करायचं असतं. अशा प्रकारचं तो पेपर असतो. त्यानंतर दुसरा जो पेपर बघता तुम्ही अनिवार्य, याच्यामध्ये परत 50 मार्काला मराठी व्याकरण असतं आणि 50 मार्काला इंग्रजी व्याकरण असतं आणि हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं. याच्यानंतर ज्या सिलेबसमध्ये आयोगाने बदल केला आहे तो आता आपण पाहत आहोत. तर ते आहेत हे 4 पेपर. यांना आपण म्हणतो GS जनरल स्टडीज पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 जनरल स्टडीज सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4. आणि ॲक्च्युली आयोगाच्या कोडिंगमध्ये ते पेपर असतात. अनिवार्य दुसरा, त्याच्यामध्ये 043 अनिवार्य तिसरा, 031 अनिवार्य चौथा, 032 अनिवार्य तिसरा, 031 म्हणजे GS1 अनिवार्य संकेतांक 032 GS2, 033 GS3 आणि 034 GS4. असे हे 4 पेपर. हे 150 प्रश्न 150 गुणांसाठी असतात आणि 2 तास वेळ असतो आणि सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. आता त्याचा जुना सिलेबस जर पाहिला आणि नवीन सिलेबस पाहिला तर यात काय बदल झाला आहे हे आपण आता पाहणार आहोत. तर काय बदल झाला आहे तर तो आपण हायलाईट केलेला आहे. त्या हायलाइटेडमध्ये तुम्हाला मी विश्लेषण करून सांगणार आहे. इथे 3 चुकीच्या उत्तरांकरिता एका प्रश्नाचे गुण वजा होतात. म्हणजे 1/3 आहे, इथे 1/3 आहे, जे 1/4 असतं कंबाईन एक्झामसाठी. तर पहा, मग सांगितल्याप्रमाणे पेपर क्रमांक जो 1 आहे तो मराठी इंग्रजी पारंपरिक जो लेखी पेपर असतो, त्याच्यामध्ये आपण पाहिलं निबंध लेखन, भाषांतर आणि सारांश लेखन मी सांगितलं होतं. सेम इंग्लिशचं तेच 50-50 गुणांसाठी. आणि जो दुसरा पेपर आहे तो बहुपर्यायी असतो, व्याकरणावरती असतो. तो मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण आणि उत्तरावरील आकलनासाठी काही कॉम्प्रेन्शनचे प्रश्न, ते पण 50-50 गुणांसाठी 100 गुणांचा हा एक पेपर, 100 गुणांचा तो एक पेपर. असे 200 मार्कांचे हे झाले भाषेचे पेपर. आणि यानंतर 200 गेल्यानंतर 800मधून 600 राहतात. 600 गुणांसाठी 150 असे 150 मार्काचे प्रत्येकी 4 पेपर, ते 600 मार्कांसाठी GSचे. तर आपण आता पाहत आहोत अभ्यासक्रम कसा बदलला आहे. तुम्ही आपल्या टेलिग्रामला MPSC एक्झाम रिॲलिटी जर सर्च केलं तर MPSC एक्झाम रिॲलिटी नावाचा आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे. या टेलिग्राम चॅनलवरती मी ही PDF टाकलेली आहे ऑलरेडी आणि तिचं आता आपण विश्लेषण पाहतोय. तर हे विश्लेषणामध्ये काही घटक असे आहेत की म्हणजे काही अकॅडमीनी किंवा शिक्षकांनी असं सांगितलं, काही अकॅडमी किंवा शिक्षकांनी, की उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील व उपविषयातील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. हा नवीन पॉईंट आला आहे म्हणून.
तर असं काही नाही. त्यांनी जो व्हिडिओ बनवला तो घाईघाईत बनवला, पण ते चुकीचं आहे असं काही नाही. हा मुद्दा जुन्या सिलेबसमध्ये सुद्धा होता. हे पहा, मी तुमच्यासमोर लगेच जुना सिलेबस घेऊन येतो. हे पहा, हा आहे जुना सिलेबस आयोगाचा. इथे सुद्धा आयोगाने दिलेला आहे तोच पॉईंट, की उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील उपविषयातील अध्याय व तो चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीनमध्ये पण ते आहे, जुन्यामध्ये ते आहे. हे काही नवीन आलेला पॉईंट नाही. आपण हा व्हिडिओ थोडासा उशिरा घेऊन येतोय, कारण की आपण हा पूर्णपणे डिटेल अनालिसिस केल्यानंतर तयार करत आहोत. यात कोणतीही घाई करण्यात आलेली नाही. आता आपण पाहतो GS पेपर 1 तो आहे सामान्य अध्ययन. पेपर 1 मध्ये इतिहास आणि भूगोल याच्याशी रिलेटेड तो असतो आणि एकूण 150 मार्कांसाठी 2 तासासाठी. तर आपण पाहतोय सिलेबसमध्ये काय बदल झाला आहे. तुमच्याकडे जर जुना सिलेबस असेल तर या सिलेबसमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि काही घटक ॲडिशनल आलेले आहेत. यातले भरपूर घटक आपण ऑलरेडी वाचत असतो, आपले ते पुस्तकांमधून कवर होत असतात. त्यामुळे असा बाऊ करण्यात काही अर्थ नाही की आता कसं होणार, किंवा हे स्टडी मटेरियल कुठून आणायचं, किंवा आता स्टडी मटेरियलचा बाजारात सुळसुळाट सुटेल, त्याच्या तुम्ही काय पाठीमागं लागू नका. जे जुने पुस्तक आहेत त्याच्यामधूनच हे कवर होणार आहे, ते मी तुम्हाला सांगेन. फक्त तुम्ही आता हे लक्ष द्या की नवीन काय करायचं आहे ते आपण पाहू आणि नवीन काय आले तेही पाहू. आता पहा, इतिहासामध्ये हा पॉईंट त्यांनी नवीन ॲड केला की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन. ईस्ट इंडिया कंपनीचं भारतात आगमन हे इतिहासाचाच भाग आहे. आपण ज्यावेळेस एखादं इतिहासाचं पुस्तक ग्रोवर बेल्लेकर असेल किंवा बिपिनचंद्र असेल हे ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्याची सुरुवातच इथून होते. त्यामुळे हा काही नवीन पॉईंट आहे अभ्यासाच्या दृष्टीने असं काही नाही, हे तुम्ही ते लक्षात घ्या. आपलं जर तुम्ही व्हिडिओ पाहिला, याच्या आधी इतिहासाचे मी व्हिडिओ टाकलेले चॅनलवर, त्याच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतात आगमनावरती ब्रिटिश सत्तेची भारत स्थापना भाग 1 म्हणून व्हिडिओ, त्याच्यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. हा नवीन पॉईंट आहे. त्यानंतर रामकृष्ण मिशन आणि थिओसॉफिकल सोसायटी हे 2 सामाजिक चळवळीतले जे समाज आहेत, धार्मिक संघटना ह्या वाढलेल्या आहेत. तर ऑलरेडी ह्या आपण वाचत असतो. याच्यावरती सुद्धा मी ब्रिटिशकालीन धार्मिक व सामाजिक संघटनांवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे, तो पाहून घ्या. त्याच्यानंतर वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था हा एक पॉईंट आलेला आहे. तर हा पॉईंटमध्ये व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजींचे संपत्ती वहन सिद्धांत हे जे मुद्दे आहेत, किंवा याच्यामध्ये टिळक स्वराज फंड असेल, गोखलेंचं योगदान असेल, हे मुद्दे आपल्याला प्रत्येक पुस्तकात मिळत नाहीत. कारण की याचं स्टडी मटेरियल जर तुम्हाला मिळवायचं असेल, हा सगळा मुद्दा कोणत्या पुस्तकात जर कव्हर केलेला असेल तर तुम्ही सगळ्यात छान पुस्तक मी तुम्हाला सांगतो, YCMOUचं पुस्तक आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं हिस्ट्री 220 नावाचं. आता जो पण सिलेबस बदलला आहे तो विस्तृतरित्या अतिशय छान आयोगाने सुटसुटीत करून दिलेला आहे. तर तुम्ही जर YCMचं हिस्ट्री 220 नावाचं पुस्तक जर इतिहासाला वाचलं तर तुमचे सगळे मुद्दे त्यात कव्हर होऊन जाणार आहेत. त्यामुळे अजिबात गडबडून जायचं काही कारण येत नाही. त्यानंतर पुढे आहे महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या भूमिका. तर महत्त्वाच्या व्यक्ती आणि भूमिकांमध्ये आता आपल्याला स्पेसिफिकली आपण जे फोकस करत होतो डिटेल अभ्यास, तो म्हणजे गांधीजींचा करायचो, टिळकांचा करायचो, किंवा पुढे जे आपल्याला समाजसुधारक दिलेले आहेत त्यांचा करायचो. पण ह्या लोकांचा आपण डिटेल अभ्यास करत नव्हतो, फक्त एखाद्या संघटनेशी त्यांचं काही असन संबंध तर आपण केला जायचा. परंतु आता आपल्याला सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, AM ह्यूम ज्यांनी आता काँग्रेसची स्थापना केली, त्यानंतर म्हणजे भारतीय राष्ट्रसभेची, बिपिनचंद्र पाल असतील, लाला लजपत राय असतील, ॲनी बेझंट, अरविंद घोष, टिळकांचं तर आपण केलेलंच आहे, महात्मा गांधी, पंडित नेहरू व इतर हा शब्द वापरायला लक्षात घ्या. म्हणजे यांच्याबरोबर यांच्या सोबतीला जे आहेत त्यांचा, असं सगळ्यांचाच अभ्यास करावा लागेल. मेन्सच्या पेपरला आयोग सिलेबसच्या बाहेर जात नाही, हे जेवढं खरं आहे तेवढंच खरं हे पण आहे की ह्या सिलेबसमध्ये आयोग प्रत्येक घटकावरती क्वेश्चन कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्याला कोणताही घटक वगळून चालणार नाही. त्यानंतर ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव, तर हा पॉईंट ऑलरेडी आहेच, त्याच्यामध्ये नवीन काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पॉईंट आलेला आहे की गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन. तर ह्याच्यामध्ये गांधीजींच्या काळामधले जे पण चळवळी आहेत, तुम्ही असहकार असेल, सविनय कायदेभंग असेल, ह्या सर्व चळवळी शिवाय गांधींच्या अस्पृश्यता निर्मूलनासाठी काय काय कार्य केलं, मग ते हरिजन वृत्तपत्रापासून तर सगळंच
ते, त्यानंतर आंबेडकर आणि गांधीजींचा जो येरवडा करार झाला आहे, त्या पुणे करारापासून गांधीजींनी कसा दृष्टिकोन ठेवला अस्पृश्यांबाबत, हे सगळं मग गांधीजींचा दृष्टिकोन, आंबेडकरांचा दृष्टिकोन, त्यांच्या त्या मग वेगवेगळ्या चळवळी, त्यांची ज्या पार्टी आल्या त्या पार्टी, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ॲप्लिकेशन दृष्टीने अभ्यास करावा लागणार आहे. हे सगळं तुम्हाला हिस्ट्री 220 YCMच्या पुस्तकामध्ये भेटून जाणार आहे. त्याच्यामुळे याचा काही तुम्ही विशेष काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर ब्रिटिश प्रशासन आधीन घटनात्मक विकास, तर याच्यावरती आपण ब्रिटिशकालीन भारतातील कायदे म्हणून एक व्हिडिओ याआधीच मी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये हे सगळं कव्हर केलेलं आहे. हे सगळे कायदे अतिशय डिटेलमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये टाकले. तो व्हिडिओ जरी तुम्ही पाहिला आणि त्याच्या नोट्स जरी काढल्या तरी तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊन जाईल. किंवा मी आपल्या MPSC एक्झाम रिॲलिटी या टेलिग्राम चॅनलवरती भविष्यात जास्तीत जास्त नोट्स उपलब्ध करून देण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यानंतर मग नवीन आलेले सत्तेच्या हस्तांतरणाकडे याच्यामध्ये मग ऑगस्ट घोषणा, क्रिप्स योजना, वेव्हवेल आणि कॅबिनेट मिशन हा घटक जरी नवीन टाकलेला असला तरी हा घटक तुमचा किंवा सगळ्यांचाच आपण ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असतो त्यामध्ये कव्हर झालेला आहे. राज्यघटनेसाठी लक्ष्मीकांतचं पुस्तक कंपल्सरी वाचायचंच आणि त्या पुस्तकामध्ये हे सगळे घटक कव्हर होऊन जातात. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत हा मुद्दा पहिल्यापासूनच आहे, त्याचं काही एवढं हे नाही. बिपिनचंद्रांचं एक पुस्तक आहे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, त्याच्यामधून हा घटक कव्हर करून घ्यायचा असतो किंवा मग याचे शॉर्ट नोट्स मार्केटमधून अवेलेबल करून तेवढ्या केल्या तरी चालतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक. आता महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक हा टॉपिक ऑलरेडी होता, पण त्याच्यामध्ये तब्बल 20 नवीन समाजसुधारक ॲड झालेले आहेत. 20 म्हणजे आधीची संख्या आणि त्यात आता नवीन 20, म्हणजे आपल्याला ह्या 20 नवीन समाजसुधारकांचा विस्तृत अभ्यास करावा लागणार आहे. कारण की आयोग आता ह्या 20 समाजसुधारकांमधून 10 सुधारकांवरती 10 प्रश्न विचारू शकता वेगवेगळ्या अँगलने. त्याच्यामुळे आपल्याला सर्व अँगलने याचा अभ्यास करावा लागणार आहे. मग ते विचारताना स्पेसिफिकली समाजसुधारक म्हणून विचारतील किंवा जोड्या लावालाच एक खटी 4 विचारून त्यांच्या पुढं काहीतरी कार्य देतील, संस्था देतील किंवा पुस्तक देतील, किंवा मग आयोग एखाद्या संस्थेविषयी कार्य त्याच्यामध्ये त्यांचं काय कार्य ते विचारतील. अशा वेगवेगळ्या अँगलने आयोग आता विचारणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे 20 समाजसुधारक वाढलेत ते पाहून घेणं गरजेचं. याच्यामध्ये सार्वजनिक काका, गणेश वासुदेव जोशी वाढलेत, पंडित रमाबाई वाढलेले आहेत, दादोबा पांडुरंग तरखडकर. ऑलरेडी हे समाजसुधारक आपण वाचतच असतो, परंतु या 20मध्ये काही असे आहेत की जे आपण कधी वाचण्यात येत नाहीत. डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, हे आपल्या वाचनात येतात. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख येतात. न्यायमूर्ती जे तेलंग आहेत हे आपल्या वाचनात सारखे येत नाहीत, यांच्यावर डिटेल वाचावं लागेल. भाऊदाजी लाड आहेत, जांभेकर आहेत, जगन्नाथ शंकर शेठ कंटिन्यू प्रश्न असतो, गोपाळकृष्ण गोखले आहेत, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महर्षी धोंडो केशव कर्वे हे तर आपले पहिल्यापासून होतेच, परंतु आता त्यांचे पुत्र रंगनाथ धोंडो कर्वे यांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. या रंगनाथ धोंडो कर्वेंनी भारतातलं पहिलं बर्थ कंट्रोल क्लिनिक काढलेलं आहे. म्हणजे मुलं जन्माला घालण्याची जी प्रवृत्ती होती तिला नियंत्रित करण्यासाठी पहिले बर्थ कंट्रोल क्लिनिक त्यांनी काढलं. त्याच्यानंतर कुटुंब नियोजनाची जी संसाधनं आज आपण वापरतो ही त्या काळात त्यांनी सामाजिक विरोध झुगारून मुंबईमध्ये फ्रान्सवरून ते आणलं, लोकांना अवेलेबल केलं, त्याच्याविषयी लोकांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी जागृती निर्माण केली. ते रंगनाथ धोंडो कर्वे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विष्णू बुवा ब्रह्मचारी आहेत, सेनापती बापटांचा समावेश झाला आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, बाबा आमटे आणि संत गाडगे बाबा, हे लक्षात घ्या. त्यानंतर सांस्कृतिक वारसामध्ये खालचे पॉईंट होते. नवीन ॲड जे केलं ते आहे कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी. ह्या लेणी खूप महत्त्वाच्या आहेत. हा एक जागतिक वारसा स्थळ आहे याच्यामध्ये आणि इतकं त्याचं महत्त्व आहे, याचा वेगवेगळ्या अँगलने अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे हे प्राचीन ते आधुनिक वारसामध्ये घेतलेलं आहे. आता वेरूळ अजिंठा लेणी, मग तिथं चैत्यस्तूप, चैत्यगृह, मग ते सगळंच आलं. लोणार सरोवर असेल, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी ह्या गोष्टी इतिहासामध्ये ॲड केलेल्या आहेत, हे पाहून घ्या. त्याच्यानंतर भूगोलचं आपण आता इतिहासाला जे स्टडी मटेरियल आहे, समाजसुधारकांचे पुस्तकं वेगवेगळ्या अकॅडमी काढले, त्यातले कोणतेही एक घेऊन ते डिटेलमध्ये वाचा, त्याच्यामध्ये ते कव्हर होऊन जाईल. जे एक्स्ट्रा समाजसुधारक आले ते तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत किंवा आपल्या MPSC एक्झाम रिॲलिटीवरती टाकणारच आहे. त्याच्यानंतर बाकीचं असं पाहून घ्या, याच्यामध्ये जास्त काही सांगण्यासारखं नाही.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आता तुम्ही पाहताय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसामध्ये हे जे आपण पाहिले हे तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकातून शेवटी छोट्या छोट्या टॉपिकमधून कवर करावं लागेल. YCMच्या पुस्तकांमध्ये जे महाराष्ट्राच्या इतिहासाचे YCMचे पुस्तक आहेत, मला वाटतं हिस्ट्री 183 नंबरचे 1, 2, 3 असे ते पुस्तक असतील. ते तुम्हाला MPSC एक्झाम रिॲलिटीवरती टाकेल मी. त्याच्यामधून तुम्हाला महाराष्ट्राचा सर्व इतिहास कवर होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत जो टॉपिक आहे वरती, हा बिपिनचंद्र तर कराच, पण ते खूप मोठं वाटत असेल तर मग NCERTचं इतिहासाचं 12वीचं पुस्तक हे पुस्तक करा. याच्यामधून ते कवर होऊन जाईल. आणि एकंदर एक गाठाळ म्हणून एक पुस्तक आहे, हे स्वातंत्र्योत्तर भारत नाही, पूर्ण इतिहासासाठी महाराष्ट्राच्या. त्याच्यामध्ये सर्व समाजसुधारक दिलेले आहेत, ते गाठाळमधून करू शकता. त्यानंतर आपण भूगोल पाहूयात. भूगोलामध्ये जास्त बदल झालेला आहे. याच्यामध्ये मानवी भूगोल म्हणून जो टॉपिक आहे त्यातल्या मानवी भूगोलातील विचारधारा, संभववाद, शक्यतावाद, असंभववाद, अशक्यतावाद, थांबा, पुढेचा विचारधारा, विकास संकल्पना, ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी करण्यासाठी मानवी भूगोलचं खतीब सरांचं जे पुस्तक आहे मानवी भूगोलचं, हे खतीब सरांचं पुस्तक घ्या. ह्या खतीब सरांच्या पुस्तकामधून हे टॉपिक सिलेबसचे हायलाईट करून तेवढे वाचा आणि त्याच्या नोट्स काढा. त्याच्यामधून ते कवर होऊन जाणार आहे खतीबमधून. त्यानंतर मानवी वसाहत वगैरे सगळं खतीबमध्ये आहे. आर्थिक व्यवसाय, शेती वगैरे, महाराष्ट्राचा भूगोल, हे खतीब सरांचं पुस्तक महाराष्ट्राचं, त्याच्यामध्ये कवर होऊन जाईल, तर ते पाहून घ्या. त्यानंतर इथे खाली आलेलं आहे की ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय. आता ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय म्हणजे आपण जे सेवेचे व्यवसायाचे क्षेत्र पाहतो त्याच्यामधलं आहे. याच्यामध्ये ऋण परमाणू संबंधित इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, पुणे शहरातील IT हब जे आपलं आहे, सिलिकॉन व्हॅली भारतातील म्हणजे बेंगळुरू शहर असेल, जैवतंत्रज्ञानाचं CTBT त्याचे केंद्र वेगवेगळे. ऑलरेडी हे जैवतंत्रज्ञानामध्ये आणि संगणकामध्ये आपलं विज्ञान तंत्रज्ञानामध्ये होऊन जाणारा भाग आहे, त्यामुळे तो तिकडून कवर होईल. त्याचंच ज्ञानाचं ॲप्लिकेशन तुम्हाला ह्या पेपरमध्ये इकडं करायचं, त्याच्यामुळे याचं काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. त्यानंतर लोकसंख्या भूगोल, आत्ताच सांगितलं खतीब सरांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ते लोकसंख्येचं सगळं करून घ्या डिटेलमध्ये. पर्यावरणीय भूगोलमध्ये आपण पर्यावरणाच्या जेवढ्या गोष्टी पाहतो याच्यामध्ये तुम्ही घोरपडे सरांचं पुस्तक पर्यावरणाचं घेऊ शकता, किंवा मग शंकर IAS हे पुस्तक घेऊन याच्यामधून पर्यावरणीय घटक कवर होतो. त्यानंतर पुढे जे आहे ते भूगोल आणि अवकाश अंतराळ तंत्रज्ञान. आता ह्याच्यामध्ये जे अवकाश अंतराळ तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण हा घटक नवीन टाकलेला आहे. त्याचबरोबर भारतातील मिशन शक्ती, अँटी सॅटेलाईट मिशन, अवकाश उपग्रह संपत्ती, अवकाश स्पेस संशोधन विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्रो, DRDO यांची भूमिका, कचरा व्यवस्थापन, शस्त्रास्त्र स्पर्धा, भारताची भूराजनिक स्थिती. ही जी भूराजनिक स्थिती म्हणजे आता जे चायनाचा वाद चालू आहे, डोकलाम वाद, हे बाकीच्या गोष्टी हे जे चालू होतं आपलं, तर हे भूराजनिक स्थिती भारताची, मग ते सगळ्याच गोष्टी त्यात कवर झालेल्या आहेत. आणि मग याच्यासाठी काय करायचं की इस्रोची वेबसाईट असेल, DRDOची असेल, यांच्या वेबसाईटवरती अबाउट असमध्ये जाऊन तिथली माहिती काढणं, विकिपीडियावरची जे फ्रंटला माहिती येते त्याच्यावरून नोट्स काढणं, ह्या गोष्टी केल्यानंतर हा भाग कवर होऊन जातो. त्याच्यामुळं याचं काही टेन्शन घेण्याची जास्त गरज नाही. रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे, रिमोट सेन्सिंग हा चॅप्टर ऑलरेडी होता, हा टॉपिक ऑलरेडी होता, परंतु याला विस्तृत करून सखोलरित्या टाकण्यात आला की मग तुम्हाला त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं. मग याच्यामध्ये जेवढे पण पॉईंट दिलेले आहेत, ॲक्च्युली हा 5 मार्काला येतो फक्त, आणि हे 5 मार्क फक्त ठरत नाहीत, कारण की 5 मार्क रिझल्ट बदलू शकतात. आणि मग त्याच्यामध्ये जे आता आयोगाने जे पॉईंट दिलेत सब पॉईंट सगळे हे क्रमाने पाहणे, आणि ह्या सब पॉईंटच्या तुम्ही एखाद्या चांगल्या पुस्तकातून रिमोट सेन्सिंगच्या नोट्स जरी बनवल्या तरी तुमचा हा टॉपिक सगळ्यांचा कवर होऊन जाणार आहे. मग याच्यावरती नेटवरून काही माहिती मिळू शकते. तसेच मग युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे विज्ञान तंत्रज्ञानाचं, त्याच्यामधून पण हा टॉपिक कवर होतो. कृषी, आता कृषी हा घटक आहे. याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये पहिले 4 घटक होते, त्यात हवामान जो घटक होता तो आता याच्यातून काढला आहे आयोगाने आणि तो भूगोलमध्ये ॲड केलेला आहे. बाकी कृषी जसं तसं आहे.
कृषीसाठी कोणतं पुस्तक वापरायचं, तर कृषीसाठी महेश गारगोटे ज्ञानदीपचं पुस्तक आहे, ज्ञानदीप अकॅडमीचं. याचबरोबर 11वी आणि 12वीचे ॲग्रीचे पुस्तकं आणि रेड्डीचे आपल्या सिलेबस अनुरूप महत्त्वाचे IMP टॉपिक करायचे फक्त. याच्यात सगळं कृषी कव्हर होऊन जातं, याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज नाही. आता GS2ला काय केलेलं आहे, तर GS2ला मी GS1 जास्त ॲनालिटिकल का घेतलं, कारण की GS1चं स्टडी मटेरियल एवढं व्हास्ट आहे, ते सगळं कशातून करायचं म्हणून मी त्याला जास्त विस्तृतरित्या घेतलेलं आहे. GS2ला तुम्ही कितीही सिलेबसबद्दल आणि कितीही काय झालं तरी पण सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे M लक्ष्मीकांत. ह्याचं भारतीय राज्यघटनेचं पुस्तक आणि M लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्सचं पुस्तक आहे एक सेकंड, हे राज्यघटनेचं आहे. हे दोन्ही पुस्तक घ्यायची. यातलं पहिलं पूर्ण फुल लेंथने करायचं आयोगाच्या सिलेबसनुसार. सेकंड बुकमध्ये चॅप्टर 3 पासून चॅप्टर 14 पर्यंत जे IMP चॅप्टर आहेत, जे मुख्यशी रिलेटेड आहेत, ते तुम्हाला टॉपिक वाईज लगेच दिसून येईल की अरे हा चॅप्टर याच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानुसार त्याच्या नोट्स बनवून टाकायच्या, म्हणजे अडचण राहणार नाही. शिवाय युनिक अकॅडमीचं जर तुम्ही भाग 2 किंवा आता ते एकत्र केलेलं आहे मला असं वाटते, ते राज्यघटनेचं पुस्तक जर घेतलं आणि त्याच्यातून जे कायदे दिलेले आहेत याच्यात पुढे ते कायदे केले, तर कायद्याचं सेक्शन तिथं तुमचा पूर्णपणे अभ्यास होऊन जाणार आहे. तर पहा इथं बदल काय केला आहे, संपत्तीचा मूलभूत हक्क, या मूलभूत हक्काच्या दर्जात झालेले बदल. तर आपण पाहतोय संपत्तीचा मूलभूत हक्क काढून टाकून तो तिकडे कायदेशीर हक्क झाले, हे आपण ऑलरेडी वाचत असतो, फक्त आयोगाने शब्दशः इथं मेन्शन केले. कामाचा हक्क, त्याच्यामध्ये जे मनरेगा आहे, तर आपण ज्यावेळेस HRHRDचा अभ्यास करतो याच्यामध्ये मनरेगा योजना पूर्णपणे कव्हर झालेली आहे, तीच इकडं आपल्याला अप्लाय करायची आहे. आजवरच्या प्रमुख घटनादुरुस्ती हे ऑलरेडी आपण करतच असतो, फक्त आयोगाने ते शब्दशः मेन्शन केले. आणि न्यायिक पुनर्विलोकन तर आपण नेहमीच करत आलेलो आहे, त्याच्यामुळं ते काही विशेष नाही आहे, फक्त आयोगाने शब्दशः मेन्शन केल्यामुळं थोडंसं व्याप्ती वाढली. ऑलरेडी आपण याचा अभ्यास M लक्ष्मीकांतमधून डिटेलमध्ये केलेला असतो. भारतीय संघ राज्य व्यवस्था आपण पाहतोय, तर त्यातपूर्वी आपण ही गोष्ट पाहूनच घेऊ. जे प्रमुख आयोग आणि मंडळाचे रचना व कार्य आहे, सरळ याच्या नोट्स काढून टाका. किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आयोग आहेत. एका साईडला एक पानावर जरी एक बसलं तर 8 पानांमध्ये इतक्या शार्प नोट्स होतील आणि ह्या आयोगावरचे संभाव्य प्रश्नांची तयारी पूर्ण होऊन जाईल. कारण की ह्या 8ही आयोगावरती 8 क्वेश्चन 150 प्रश्नांमध्ये 8 क्वेश्चन टाकायला आयोगाला काहीच हरकत नाही, आयोग 100% टाकणार, लक्षात घ्या. त्यानंतर भारतीय राज्यघटना व्यवस्था, याच्यामध्ये फक्त काय वाढले की नीती आयोग आणि आर्थिक संघराज्याचे बदलते स्वरूप आणि सरकारी आयोगाच्या शिफारशी. तर नीती आयोग का, तर नीती आयोग आत्ता स्थापन झालेला आहे, लेटेस्ट आहे. हा सिलेबस 2015च्या आधी डेव्हलप झाला होता, त्यानंतर नीती आयोग आलेला आहे, त्याच्यामुळे हे नीती आयोग आणि आर्थिक संघराज्याचे बदलते स्वरूप. आता GST वगैरे आलेलं आहे, त्याच्यामुळे केंद्र राज्याच्या आर्थिक संबंधात जे बदल झाले त्यावरती तो प्रश्न असणार आहे. आणि सरकारी आयोग जो आहे तो केंद्र राज्य संबंधावरती आहे, त्याच्या शिफारशी स्वीकारल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे मग तो डिटेल करायचा, त्याच्या शिफारशी विस्तृतरित्या अभ्यासाच्या आहेत. त्यानंतर मग नवीन टॉपिक जो आलेला आहे, बाकी सगळं तसंच आहे, तो आहे भारतीय प्रशासनाचा उगम. तर पहा, भारतीय प्रशासनाचा उगम, त्याच्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ. तर याच्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ याचे ऑलरेडी इतिहासाचे व्हिडिओ चॅनलवर आपले आहेत, ते पाहून घ्या, त्याच्यामध्ये क्लिअर होईलच होईल. परंतु YCMOUच्या हिस्ट्री 220 मध्ये हा सगळा टॉपिक व्यवस्थितरित्या कव्हर होणार आहे तुमचा. त्यामध्ये सगळं दिलेलं आहे, ब्रिटिश पूर्व काळात कसं होतं, ब्रिटिश काळात कसं होतं आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नेमकं काय. तर ते हे पुस्तक तुम्ही 100% करा. हेच पुस्तक इतिहासाला पण आहे आणि इतिहास झाल्यानंतर इकडे पण कामाला येणार आहे. त्यानंतर राज्य शासन व प्रशासन, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, मग हे सगळं आपल्याला तो गव्हर्नन्सचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर शार्प नोट्स पुरवल्या जातात आपल्या चॅनलवरती, त्याचं काही टेन्शन नाही. कायदा सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व नागरिक, हे सगळं YCMU हे सगळं जे M लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्सचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळं आहे, त्याच्यामधून करायचं आहे.
शिवाय एक बदल काय झाला तर व्हीव्हीपॅट ऑलरेडी आपण वाचलेलं असतं, यात मेन्शन केलं व्हीव्हीपॅटचं विस्तृत अभ्यास करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन घटक हा आलेला आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये जमिनीचे वर्ग, प्रकार, जमिनीचा वापर बदलण्यासंबंधी प्रक्रिया, जमीन महसूल निर्धारण, आकारणी व जमाबंदी, भूमी अभिलेख, अपील, पुनर्निरीक्षक या सगळ्याच्या तरतुदी आहेत. तर आपण ज्यावेळेस महेश गारगोटे सरांचं पुस्तक वाचतो ॲग्री इकॉनॉमिक्ससाठी, त्या ॲग्री इकॉनॉमिकच्या पुस्तकात यातला बराच भाग कवर होऊन जाणार आहे. शिवाय सरळ नेटवरनं हा जे संहिता हे डाउनलोड करून त्याच्या नोट्स मायक्रो बनवून टाकायला काही हरकत नाही, कारण एकच घटक आहे आणि तेवढंच थोडा नवीन आलेलं आहे, हे करणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर RT बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार 2009 हा कायदा जरी नवीन आलेला असं तुम्हाला वाटत असेल तरी पण या कायद्याचा अभ्यास जे HRDचं बुक आहे IP सिंग सक्सेस अकॅडमीचं, हे पुस्तक घ्या. हे पुस्तक पेपर 3ला तर लागतंच. या पुस्तकामध्ये जो बालकांचा विकास टॉपिक आहे किंवा शिक्षण टॉपिक आहे, शिक्षण महत्त्वाचं लक्षात घ्या, या शिक्षण या टॉपिकमध्ये बालकांच्या मोफत व सक्ती शिक्षणाचा अधिकार एकदम डिटेल कव्हर करण्यात आलेला आहे. त्याला काही विशेष एफर्ट्स घ्यायची गरज नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर बाकीचं मटेरियल तर आपल्याकडे होतंच आधीच. पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम, इथे पण जे IP सिंग सरांचं पुस्तक आहे हेच पुस्तक IP सिंग सरांचं हे वरती जे दिले, याच पुस्तकातील वृद्धांचा विकास या टॉपिकमध्ये हा कायदा खूप विस्तृतरित्या आणि व्यवस्थितरित्या परीक्षाभिमुख दिलेला आहे. तिथून तो कव्हर होऊन जाईल, त्याच्यामुळे याला काही पॅनिक व्हायची गरज नाही. त्यानंतर कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, तर आपण हे ऑलरेडी हरित क्रांती, धवल क्रांती ह्या गोष्टी केलेल्या आहेत, याचं काही विशेष हे नाही आहे. नंतर पहिले लबासना होती, नंतर लालबहादूर शास्त्री म्हणजे प्रशासन अकादमी, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल पोलीस प्रशासन अकादमी होती, यशवंतराव चव्हाण म्हणजे यशदा अकॅडमी होती. आता ही नवीन आलेली आहे भारतीय लोक प्रशासन संस्था, हिचा फक्त अभ्यास करायचा एक्स्ट्रा. हे गव्हर्नन्समध्ये आहे सगळं आणि विकिपीडियावर पण आणि तिच्या स्पेशल वेबसाईटवर जाऊन पण याची माहिती मिळून जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे 2 नवीन टॉपिक टाकलेले आहेत आयोगाने. हे पबॅडचा सिलेबस आहे त्याचे टाकलेले आहेत. तर त्यातलं लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, आता लोकप्रशासन सरळ इथं घेतलेलं आहे आणि सार्वजनिक धोरण, तर ही जे आहे हे पबॅडचं आहे. कोणत्याही एखाद्या चांगल्या दिल्लीच्या अकॅडमीच्या पबॅडच्या नोट्स, मायक्रो नोट्स, मग व्हिजन IS असेल, इन्साइट्स ऑन इंडिया असेल किंवा रवी वाजीराम असेल, कोणत्याही एका अकॅडमीच्या हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये ज्या भाषेत आपल्याला चांगले समजतील त्या भाषेत त्या नोट्स घ्यायच्या आणि आपल्या सिलेबसमधले पॉईंट त्यामधून हायलाईट करून त्याच्या नोट्स काढून टाकायच्या, म्हणजे पेपरला हा सिलेबस आपला कव्हर होऊन जाणार आहे. आता सामान्य अध्ययन 3 आपण बघतोय, मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क. आता मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्कामध्ये म्हणजे HRD मानव संसाधन विभाग आणि ॲक्च्युली मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क, ह्युमन राईट्स, आणि HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ओके, विभागाला डिपार्टमेंट म्हणा, ठीक आहे. तर हा जो सिलेबस आहे याच्यासाठी एकच पुस्तक आहे, मी तुम्हाला सांगतो, आणि ते खूप चांगलं पुस्तक आहे. ते म्हणजे IP सिंगच्या सक्सेस अकॅडमीचं अकॅडमीचे पुस्तक आहे HRDचं, ते प्लस याला तुम्ही जोड देऊ शकता कोळंबे सरांच्या HRD बुकचं. बस सफिशियंट झाले 2 पुस्तकं, त्यात जवळजवळ सगळं कवर होतं. काय नवीन आले ते आपण लगेच पाहूयात. आता नवीन काय आले, नवीन काही आलेलं नाही. खालचं वर झालं आणि वरचं खाली. म्हणजे काय झालं की ही रुसा जी संस्था आहे किंवा NIEA, IIT आणि IIM ह्या संस्था ऑलरेडी खालच्या एका पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत, ह्याच परत वरती घेतलेल्या आहेत. म्हणजे तू पाहायचं तर हे बघा लगेच. म्हणजे ह्या आधी वरचा पॉईंट काय आहे, भारतातील मानव संसाधन विभाग, यामध्ये ह्या संस्था नव्हत्या, ह्या संस्था शिक्षणामध्ये होत्या. बघा रुसा म्हणजे काय, हे बघा राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग आलं, हे वरती आलं. त्यानंतर IIT, हे बघा IIT, IIM हे IIM, म्हणजे हे सगळं NIEA, म्हणजे हे सगळं खालचं फक्त वरती आयोगाने घेतलं. म्हणजे 2 ठिकाणी आलेले, हे बी पाहून घ्या. डबल झाले, कन्फ्युजन करायचं नाही. जरी 2दा विचारलेलं असलं तरी अभ्यास एकदाच करायचा याचा. त्यानंतर शिक्षणाचा हक्क 2009
आपण मगाशीच पाहिलं शिक्षणाचा हक्क 2009 ऑलरेडी तिथं विचारलेला आहे पॉलिटीमध्ये. तर हा तिथं होऊन जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 अद्ययावत केल्याप्रमाणे हा पॉईंट नवीन आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019चं करावं लागणार आहे. त्यानंतर व्यावसायिक शिक्षणातल्या ह्या ज्या संस्था आहेत, या संस्था देताना राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाअंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्यानुसार आयोगाने काय केलं, एकदम सुटसुटीत दिलेलं आहे. म्हणजे कोणतं कार्य कसं चालतं हे सगळं IPSCमध्ये सगळं कवर होतं. याच्यात काही विशेष टेन्शन घेण्याची गरज नाही. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना ही आता लेटेस्ट योजना ही ॲड केलेली आहे आरोग्यामध्ये. आत्ता लेटेस्ट आलेली योजना. ग्रामीण विकासामध्ये पण मिशन अंत्योदय आणि ग्राम स्वराज्य अभियान हे ॲड केलेलं आहे. मानवी हक्क ते जसंच तसं आहे. बालविकासमध्ये चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट हा आलेला आहे. प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट आणि इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस ICDS. ऑलरेडी ही ICDS होती, फक्त थोडं विस्तृतरित्या आयोगाने मेन्शन केलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जरा विशेष फोकस देऊन कराव्या लागतील. नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप राष्ट्रीय युवा धोरण याचा युवक विकासामध्ये समावेश नव्याने करण्यात आला आहे 2 घटकांचा. आणि आदिवासी विकासामध्ये जंगल अधिकार कायदा हा नव्याने समाविष्ट झालेला आहे. बाकी विशेष काही समाविष्ट झालेलं नाही आहे. फक्त आता ज्या आंतरराष्ट्रीय संघटना होत्या याच्यामध्ये 4 नवीन संघटना आलेल्या आहेत. 4 ज्या संघटना आहेत त्या नवीन आहेत. त्या आहेत साफ्टा, नाफ्टा, ब्रिक्स आणि RCEP. या 4 संघटनांच्या डायरेक्ट विकिपीडियावरती साफ्टा टाकायचं, साफ्टाचे नोट्स काढून घ्यायच्या, नाफ्टा टाकायचं, नाफ्टाच्या नोट्स काढायच्या, ब्रिक्सच्या काढायच्या, RCEPच्या काढायच्या. ह्याच्या नोट्स काढताना कुठं स्थापन झाली, कोणकोणते देश संस्थापक होते, नंतर कोणते देश आलेत, सध्या सदस्य संख्या किती आहे, याचं मुख्यालय काय आहे आणि भारताशी याचा काय संबंध आहे, म्हणजे कशा प्रकारचे कार्य चालतात, या अँगलनी ह्या सगळ्या संस्थांच्या नोट्स काढायच्या म्हणजे होऊन जातं. ब्रिक्सच्या नोट्स काढताना मानवी विकास निर्देशांकात त्यांचा काय क्रम आहे, नंतर इकॉनॉमिकल ग्रोथमध्ये काय क्रम आहे हे पण ठेवा, कारण की ब्रिक्स पण खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे HRHDचा सिलेबस देखील आपण विश्लेषण करून पाहिलं आहे. आता फक्त आपला एक शेवटचा पेपर आला तो आपण पाहूयात. आता सामान्य अध्ययन 4 हा शेवटचा पेपर आहे, जो अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान हे स्पेसिफिक 2 घटकांवरती फोकस असतो. तर याच्याकडे लक्ष देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यात काय बदल झालेत हे पहा. तर याच्यात पण काय होतं की अनेक घटक रिपीटेड, म्हणजे बऱ्याच पॉईंटमध्ये तुम्हाला WTO दिसेल, IMF दिसेल, IBRD दिसेल, म्हणजे जागतिक बँक. तर हे रिपीट असणारे घटक एकत्र करून त्याचा एकदाच अभ्यास करायचा आहे. फक्त अँगल वेगळा वेगळा असतो, ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजे इतिहासामध्ये ज्यावेळेस भारतीय इतिहासातले जुने कायदे आपण करतो त्यावेळेस आपण हिस्टॉरिकल अँगलने करतो. तेच कायदे जर पॉलिटीमध्ये जर विचारले तर आपला अँगल काय असतो की पॉलिटिकली दृष्ट्या ते कशा त्याचं म्हणजे काय इम्पॅक्ट त्याचा पडला. म्हणून मग आता पॉलिटीच्या पेपरमध्ये पण तो घटक आयोगाने आणलेला आहे. तसं इथं पण लक्षात घ्या, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या. आता राष्ट्रीय उत्पन्न मापनात काय काय समस्या येतात याचा आपल्याला डिटेल अभ्यास करावा लागणार आहे, कारण याच्यावरती ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहेत इथून पुढं. म्हणजे उपयोजनात्मक प्रश्नांची संख्या आयोग वाढवणार आहे. ऑलरेडी 2019चे जर मेन्सचे पेपर तुम्ही पाहिले तर 2019च्या मेन्सचे पेपर जवळजवळ जास्तीत जास्त हे ॲप्लिकेशन बेस्ड फॉर्म झालेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आयोगाचा कल आता उपयोजनात्मक दृष्टीने व्हायला लागलेला आहे. आयोगाला आता रट्टा मारणारे लोकांपेक्षा ॲप्लिकेशन करणाऱ्यांची अधिकारीपदी निवड करायची आहे. त्यानंतर आता पुढचं जे बदललं आहे ते आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. आता आंतरराष्ट्रीय व्यापार आत्तापर्यंत आपण पाहत होतो, पण त्याचे आता सिद्धांत, त्या सिद्धांतामध्ये पण अभिजात सिद्धांत व आधुनिक सिद्धांत दोन्ही प्रकारचे सिद्धांत आपल्याला डिटेलमध्ये करायचे आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तच्या ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास संस्था ह्या होत्याच, पण त्यात आता एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे आशियाई विकास बँकसुद्धा आयोगाने समाविष्ट केलेले आहे. त्याचबरोबर क्षेत्रीय करार म्हणजे सार्क आणि एशियन ह्या संस्था ऑलरेडी इकॉनॉमिक्समध्ये आहेत, पण त्या इथं पण घेतलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर नीती आयोग जो नवीन आहे त्याचा समावेश करण्यात आला आहे. बाकी नवीन काय नाही. सेज आपण कायमच स्पेशल इकॉनॉमिक झोनचा आपण कायमच अभ्यास केलेला आहे, परंतु आता SPV हा नवीन टॉपिक आलेला आहे. तर हा SPV जो नवीन टॉपिक आलेला आहे तो पाहून घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर आता इकॉनॉमिकल दृष्ट्या SPVचा काय अर्थ होतो ते पाहून घ्यावं लागेल, कारण की सायन्स टेकच्या दृष्टीने सोलर फोटोव्हॉल्टिक म्हणजे सौर ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारी यंत्रणा तिला पण SPV म्हणतात, त्याच्यामुळे हे पाहून घ्यावं लागेल. त्यानंतर
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणं आपण पाहतोय. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणं म्हणजे आता शासनाचे जे नवीन स्कीम चालू आहेत त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर नाफेड, NCDC आणि इनाम ह्या जेवढ्या पण नवीन आले इनाम, तर याचा नाफेड पहिले होतंच, इनामचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तो पहिल्यापासूनच आहे, डिटेल करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं इंटरनेट ऑफ थिंग्स हे महत्त्वाचं आहे. हे आता विज्ञान तंत्रज्ञान सुरू झालं आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा टॉपिक जसंच तसं आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानमध्ये अपग्रेडेशन आलेलं आहे, ते आपण पाहतो. इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT, आभासी वास्तव म्हणजे संबंधित म्हणजे VR, व्हर्च्युअल रियालिटी आणि AR म्हणजे ॲक्च्युअल रियालिटी, ह्या 2 गोष्टी. मेस इंजिन, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे काय AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत. आता पहा नवीन TV आलेले आहेत, रिमोटवर बोललं तरी TV ऑपरेट होतो. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे हे जे काळाची गरज आहे. भविष्यात अनेक वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये याच्यावरती जास्त कामं वाढतील, त्याच्यामुळे अधिकाऱ्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळं सिलेबसला नव्याने टाकण्यात आलेलं आहे. याचं सगळं मटेरियल इंटरनेटवरती मिळून जाईल. त्यानंतर पुढचं आहे जैवतंत्रज्ञान. जैवतंत्रज्ञान ऑलरेडी भस्के सरांचं खूप चांगलं पुस्तक आहे. भस्के सरांचं जैवतंत्रज्ञानाचं पुस्तक ते करा. त्याच्यामध्ये सगळं प्रकारचं त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे जैवतंत्रज्ञान. याच्यामध्ये DNA तंत्रज्ञानाची मनुष्य प्राण्याकरिता उपयोगिता ऑलरेडी हे काय आता हे वैयक्तिक ओळख पटवण्यासाठी म्हणजे जे DNA तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचं व्यवस्थित आणि डिटेलमध्ये भस्के सरांनी दिलेलं आहे. त्याच्यामधून हा टॉपिक कव्हर होऊन जाणार आहे. विज्ञान, कर्करोग, सूक्ष्मजीव संसर्गाचे निदान, लसी, परंपरागत व आधुनिक जैव पद्धती लसी. आता कोरोना इफेक्ट चालू आहे आणि आपल्या सिलेबसवर पण तो झालेला आहे. आता व्हॅक्सिन किती इम्पॉर्टंट आहे, व्हॅक्सिन तयार होण्याची काय प्रोसेस आहे, किती दिवस त्याच्या ट्रायलला लागतात, माणसांनी पॅनिक होणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी समजून घेणं आणि आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेला ते पटवून देण्यासाठी त्याला ज्ञान असणं गरजेचं आहे अधिकाऱ्याला व्हॅक्सिनविषयी. त्यामुळे हा सगळाच अभ्यासक्रम आयोगाने आता मेन्शन केला आहे, हे लक्षात घ्या. पर्यावरणीय तणाव, स्ट्रेस, या आपत्ती व्यवस्थापनामध्ये नवीन टॉपिक यांनी समाविष्ट केलेलं आहे. आणि अपघात हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे एवढे अपघात घडतात, पादचारी पूल कोसळणे, विविध पुलांचे, इमारतींचे, भिंतीचे स्ट्रक्चरचे ऑडिट, ते ऑडिट करण्याची का आवश्यकता असते. म्हणजे आपण पाहतो कुठेतरी धरण फुटतं, अनेक गावं धरणाखाली जातात, कुठे रस्त्यावरचा पूलच वाहून जातो, कुठे बिल्डिंगच कोसळत राहतात. त्याच्यामुळे मग नेमकं ते ऑडिट करणं का गरजेचं आहे, ते केल्यानंतर त्या बिल्डिंगचं मानांकन केल्यानंतर त्यांना ठेवायचं की तोडून टाकायचं ह्या गोष्टीसाठी हे गरजेचं असतं. आता इकॉनॉमिक्सचा जर अभ्यास करत असाल तर देसले सरांचे दोन्ही पार्ट, भाग 2 आणि भाग 2. 1 मिनिट पेन संपला. तर देसले सरांचं अर्थशास्त्राचं पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही पुस्तकं घेऊन डिटेलमध्ये इकॉनॉमिक्स करा. कारण की आता इकॉनॉमिक्सला थोडं सखोल अभ्यासाची गरज आहे, खूप अभ्यास वाढला आहे. आणि सायन्स टेक्नॉलॉजीसाठी कोळंबे सरांचं पुस्तक, याच्यातून काही टॉपिक म्हणजे ऊर्जा, अणुऊर्जा ह्या गोष्टी. BTला बायोटेक्नॉलॉजीला म्हणजे जैवतंत्रज्ञानाला भस्के सरांचं पुस्तक. नंतर आपत्ती व्यवस्थापनला विकिपीडिया आणि वेबसाईट त्या डिपार्टमेंटच्या, ह्या गोष्टीतून ते कव्हर होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे 4ही GHचं आपण विस्तृत ॲनालिसिस केलेलं आहे. मी तुम्हाला 4ही GHचे बुक लिस्ट सांगितलेले आहेत. मी फक्त एकदा बुक लिस्ट रिवाईज करतो. ह्या पेजवर लक्ष द्या. सगळे बुक लिस्ट आपण परत रिवाईज करू म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण बुक्समध्ये राहणार नाही. हे पहा, आता आपण पाहतोय GS1 साठी बुक लिस्ट काय आहे. तर त्याच्यामध्ये हिस्ट्रीसाठी पाहूयात आधी. हिस 220 नावाचं YCMUचं पुस्तक. महाराष्ट्राचा इतिहास गाठाळ, त्याच्यात समाजसुधारक आहेत. नंतर YCMOUचे 183 नंबरचे 1, 2, 3 183 एक अजून कोणतं ते पाहून घ्या. पण हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पुस्तकं सविस्तर करा, त्याच्यातून सगळं कव्हर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जिओग्राफीला तुम्ही काय करणार आहेत तर ऑल स्टेट बोर्ड
स्टेट बोर्डचे सगळे पुस्तकं जॉग्रफीला करावं लागतील. त्याचबरोबर सुमंत सोळंके ज्ञानदीपचं पुस्तक आहे. राज्यसेवा मेन्सला अतिशय उपयुक्त पुस्तक आहे सुमंत सोळंके सरांचं. कारण हे पुस्तक केल्यानंतर 11वीची NCERT आणि गो चेंग लिओनचं जे फिजिकल ऑफ फंडामेंटल जॉग्रफी हे पुस्तक करायची गरज राहत नाही. म्हणून हे पुस्तक चांगलं करा, याच्यातून जॉग्रफी चांगलं कव्हर होऊन जातं. त्याच्यानंतर मानवी भूगोल आणि मराठाला थोडंसं हे करण्यासाठी मानवी भूगोलाचं खतीब सरांचं पुस्तक आहे. त्याच्यामधून सिलेबस ओरिएंटेड नोट्स काढून घ्या मानवी भूगोलाच्या, त्याच्यामध्ये मानवी भूगोल कव्हर होऊन जाईल. ॲग्रीसाठी 11वी 12वी ॲग्री प्लस गारगोटे सरांचं, महेश गारगोटे सरांचं पुस्तक ज्ञानदीपचं, आणि प्लस जमलं तर रेड्डी अँड रेड्डीच्या काही टॉपिकच्या नोट्स, एवढंच करायचं आहे. याच्यातून GS1चा सगळा अभ्यास होऊन जातो. आणि जरी तुमच्याकडे एवढं करून वेळ उरलाच तर इतिहासाला तुम्ही दुसरा एफर्ट्स घेऊ शकता. संपलं. त्याच्यानंतर इकडे GS2चं लिहितो मी. GS2ला काहीच नाही. M लक्ष्मीकांत पॉलिटी आणि M लक्ष्मीकांत गव्हर्नन्स हे 2 पुस्तक आहेत. पॉलिटीमधून ऑल पॉलिटी करायचं, गव्हर्नन्समधून चॅप्टर 3 ते चॅप्टर 14 पर्यंतचे महत्त्वाचे चॅप्टर करायचे. प्लस युनिकचं पुस्तक घ्या, त्याच्यामधून कायदे करा सगळे, फिनिश. त्याच्यानंतर GS3 हा असतो HRD. याच्यामध्ये सक्सेस अकॅडमीचं पुस्तक प्लस कोळंबे सरांचं त्याला जोडीला, एवढंच करायचं, बाहेर काहीच करत बसू नका. GS4ला देसले भाग 1 आणि भाग 2 प्लस कोळंबे हे इकॉनॉमिक्ससाठी, प्लस विकिपीडिया म्हणजेच नेट, आणि सायन्स अँड टेकसाठी कोळंबे प्लस भस्के सर BTसाठी बायोटेक्नॉलॉजीसाठी, आणि प्लस नेट इंटरनेटचा पुरेपूर वापर करणे. एवढ्या गोष्टी करा. याच्यामधून सगळा राज्यसेवा मेन्सचा अभ्यास कव्हर होतो. याच्यातून एखादा घटक जर कव्हर होत नसेल तर तुम्ही नेटवरून किंवा इतर ठिकाणावरून घेऊ शकता. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सर्व अभ्यासक्रम एवढ्या पुस्तकातून कव्हर होतो. शिवाय तुम्ही अभ्यासक्रमातील पॉईंट वाईज जा. म्हणजे GS पेपर 2च्या मटेरियलमधून तुम्हाला GS पेपर 1चं काही भेटतं, GS पेपर 1च्या स्टडी मटेरियलमधून GS पेपर 3चं काही भेटतं, GS पेपर 3च्या स्टडी मटेरियलमधून तुम्हाला GS2 GS1 मधले काही कायदे वगैरे भेटतात. त्याच्यामुळे सगळा अभ्यासक्रम इंटरलिंक करा, त्याचे पुस्तक संदर्भ साहित्य इंटरलिंक करा, त्याचं मानांकन करा, व्यवस्थित आरेखन करा, आणि मग इंटरलिंक करून ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की एवढ्याच पुस्तकांमधून सगळा अभ्यास आरामशीर कव्हर होत आहे. थोडं फारच एक्स्ट्रा बाहेरून घ्यावं लागते, ते तुम्हाला घ्यावंच लागणार नाही तेवढे एफर्ट्स. अशा प्रकारे आयोगाने जो सिलेबस बदलला आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पॅनिक होण्याची गोष्ट नाही आहे किंवा आयोगाने काही लई चुकीचं केलं अशातला भाग नाही. उलट पहिला जो आयोगाचा सिलेबस होता त्यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण व्हायची, कारण की व्यवस्थित ढळढळीत दिलेलं नव्हतं. आता आयोगाने इतकं विश्लेषण ढळढळीत आणि विस्तृत स्वरूपात करून दिलं की आता कोणत्याही प्रकारच्या संदिग्धता मुलांनी मनात बाळगायचे कारण नाही. एकदम स्पष्ट शब्दांमध्ये आयोगाने सिलेबस मेन्शन केला आहे. तेवढा स्पष्टतेने आपल्याला प्रत्येक घटकाचाच अभ्यास करावा लागेल, तेव्हा आपल्याला प्रत्येक घटकांवरती मार्क्स पडतील. अजून एकदा सांगतो, आयोग मेन्सच्या बाबतीत सिलेबसच्या बाहेर तुझभरही जात नाही. सिलेबसमध्ये जे पॉईंट दिले त्यावरतीच आयोग प्रश्न तयार करतो. त्यामुळे प्रत्येक GSला 150 प्रश्न विचारले जातात हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक GSमध्ये 150 पॉईंट तर असणारच असणार, किंवा काही पॉईंटवर रिपीट होत असेल तर तो भाग वेगळा. परंतु आयोग 150 प्रश्न ज्यावेळेस तयार करतात त्यावेळेस मेन्सचं सिलेबस विस्तृत असण्याची गरज आयोगाला देखील आहे, आणि त्याच प्रकारे आयोगाने पावलं उचललेली दिसत आहेत. तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपले जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा, कारण की हा खूप विस्तृतरित्या मी घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा हवी असेल तर मला कमेंट करा. त्यामध्ये आपण तुमचे प्रश्न विचारात घेऊन पुढचा व्हिडिओ बनवूयात किंवा लाईव्ह सेशन आयोजित करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचं इतके पेशन्स धरून हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमचे हे
जो संयम आहे व्हिडिओ पाहण्याचा हेच तुमची अधिकारी होण्याची तळमळ दाखवतो, हे मात्र तितकंच खरं आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन देखील. धन्यवाद. जय हिंद.